काल आपण बियांपासून दूध बनवलं, पण उरलेला पल्प टाकून न देता मी एका भांड्यात 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं. त्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे घरीच बनवलेलं दही टाकलं आणि जो आपला उरलेला पल्प होता तो त्यात ॲड केला. कारण की मला तो पल्प टाकून द्यायचा नव्हता. त्यानंतर त्यात माझ्या चवीनुसार मी जिरे, मिरची पावडर, मसाला, मीठ आणि हळद घातली. तुम्ही त्यात कांदे, टोमॅटो आणि तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या देखील घालू शकतात. परंतु मला फार कंटाळा आलेला म्हणून मी हा चिला साधाच करायचं ठरवलं. पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडं पाणी घालून डोशासारखं सैलसर पीठ करून घेतलं. हे पीठ हा चिला तव्याला चिटकायला नको म्हणून मी एक कांदा घेतला, त्याला थोडंसं कापून त्याला तेल लावून तव्यावर फिरवून घेतला. ही पद्धत मला माझ्या आजीने शिकवली आणि नंतर मला कळलं की कांद्यात असलेल्या फ्लोराइड्समुळे जे पीठ आहे ते तव्याला चिकटत नाही. आणि असं डोसा किंवा चिला तव्याला चिकटायला नको म्हणून तुम्ही अजून काय काय युक्ती करतात हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मस्तपैकी मी गोल असा चिला बनवून घेतला. तो अजिबात चिकटला नाही. त्याला फ्लिप करून छान भाजून घेतला आणि खरंच याची चव खूप जास्त छान होती. आणि यात असलेले न्यूट्रिशन मी तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकतेच आहे. खाऊन पाहिला कारण मला वेटच होत नव्हता आणि खरंच खूप छान झाला होता. तुम्ही सुद्धा हा चिला नक्की ट्राय करा. बाय बाय.